नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामामध्ये पावसाचा खंड याचबरोबर विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याबाबत पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपयांचा इतका अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे। पीक विम्याची 25% रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। यातील आजपर्यंत 1960 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर सुमारे 634 कोटी रुपयांचे वितरण सुरू आहे, अशी माहिती आज मीडियाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये दिलेली आहे। 24 जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित किंवा कंपन्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या। मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केली होती। ती अपील फेटाळून लावण्यात आलेली आहे। काही विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीही अपील केली होती। या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन 21 दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक व विचार दृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या समोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडलेले आहे। काही विमा कंपन्यांनी अपील अद्याप स्वीकारलेले नाही। त्यातील निकाली लागल्यानंतर मंजूर पीक विम्याची रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेले आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना 1000 रुपयांपेक्षा कमी विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही पत्रकारांनी उपस्थित केल्या होत्या। त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम 1000 पेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल याबाबत कार्यवाही सुरू आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटलेले आहे।